प्रकरण असं आहे की जिल्हा परिषदेचे जे निकाल लागले होते त्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होती की आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सहभाग घेतल्याशिवाय या जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बसणं कठीण होतं, सत्ता येणं कठीण होतं. आणि अध्यक्षपदावरनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच मोठ्या प्रमाणात होती. त्या रस्सीखेचीचा आणि त्यांच्या बेबनावाचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही गोव्याला देखील गेलो होतो. सुरुवातीला भारतीय जनता पार्टीने आमच्या पक्षाच्या काही सदस्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आवश्यक संख्याबळ न जुटल्यामुळे ते होऊ शकलं नाही. आणि नंतर एकत्रितपणे आम्ही गोव्याला गेलो. गोव्याला असताना आम्हाला अंबादास दानवेंनीच गोव्याला पाठवलं. आमच्याबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचं देखील तिकीट मी काढलं आणि आम्ही गोव्याला गेलेलो असताना आमच्यातली 2 माणसं निघून गेली. ती निघून गेल्यानंतर आम्ही निवडणुकीतनं अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि ती निवडणूक झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर भारतीय जनता पार्टीकडनं थैल्या घेऊन फुटल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय निकम यांनी अंबादास दानवेंवर आरोप केले. त्याला त्यांच्याच कार्यालयात आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची जी गोव्याला जाण्याची भूमिका होती आणि यांच्या दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न जो करायची भूमिका होती त्या विषयीत आम्ही केलो. आणि तो प्रयत्न आमचा असाच होता की यांच्या भांडणामध्ये आमच्या पक्षाचा फायदा व्हावा, आम्हाला तिथं आम्हाला त्या सत्तेमध्ये सहभागी होता यावं किंवा सत्ताच आमची पूर्ण राहावी. परंतु आज परत सभापतीची निवड होत असताना पक्षादेश जो काढला गेला की सभापतीला मतदान करू नये, त्याऐवजी त्यांनी असं जर केलं असतं मग करणं गरजेचं होतं की आमच्या 4 लोकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार उभं करणं अपेक्षित होतं आणि यांनाच मतदान करा असं सांगणं अपेक्षित होतं. ते करण्याच्या ऐवजी त्यांनी मतदानच करू नका असे आदेश काढले. त्याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला होणार होता आणि त्याच्यासाठीच अशा पद्धतीचे आदेश काढले गेले. जर आम्हालाच मतदान करून पडलो असतो तरी चाललं असतं, परंतु न लढताच आमचं हार ठरवल्या गेली आणि ती फिक्सिंग झाली. हे दुर्दैव आहे. म्हणजे अंबादास दानवे यांनी जो काढलेला व्हीप होता तो भाजपला मदत करणारा व्हीप होता, थेट मदत करणारच व्हीप होता ना तो. फिक्सिंग कोण व्हीप काढणाऱ्यांनी. यापूर्वी तुम्ही गोव्याला जाण्यापूर्वी कर्जतला देखील तुमची एक बैठक झालेली होती. त्या ठिकाणी शिंदे गटाचे देखील काही नेते मंडळी वगैरे होती. त्यात एकनाथ शिंदेची देखील तुमची महापौर बंगल्यावर भेट झाली. नेमकं हे प्रकरण काय आहे? काय झालं की भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग आम्हाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला संघटना. नंतर त्यातनं आम्हाला 2 जागा कबूल केल्या. नंतर त्यांचं ठरलं की युती करायची. युती झाल्यावर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला कबूल केलेल्या जागा देता येणार नाही. मग त्याच्यानंतर आम्ही शिंदेची भेट घेतली. शिंदेने सांगितलं की तुम्ही आमचं जर अध्यक्षपदावरून जर फिसकटलं तर तुम्ही एकत्रितपणे राहा. आम्ही काय निर्णय घ्यायचा त्या निवडणुकीच्या दिवशी घेऊ. आम्ही एकत्रित राहण्यासाठी गोव्याला गेलो आणि एकत्रित राहण्यासाठी गोव्याला जात असताना आमच्याबरोबर शिंदे गटाचेही काही कार्यकर्ते, ज्याचं तिकीट मीच काढलं होतं, ते पण होते. आणि आमच्यातली 2 माणसं निघून गेल्यामुळे तो डाव फिसकटला आणि त्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्षाचे आम्ही अलिप्त राहिलो. हे त्यावेळेस संजय निकमांनी सांगितलं की अंबादास दानवेंनी आमचा सौदा केला आणि आम्ही शिंदेच्या तावडीतून सुटून उद्धव साहेबांच्या बरोबर गेलो. मी पक्षाच्या बरोबर आहे. अंबादास दानवेंनी आम्हाला विकण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आरोप केला होता. तर मीच त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही हा राजकीय फायदा घेण्यासाठी हा प्रयत्न केला होता. आता आज सभापतीच्या निवडीच्या वेळेसही तसाच प्रसंग आला होता की जर आमचे 9 आणि राष्ट्रवादीचे एक 10 जर या एका ठिकाणी आम्ही फॉर्म भरला असता आम्हाला 10 मतं पडली असती, नाही तर 32 पडली असती. परंतु आमचे लोक मतदानात भाग घेण्यापासून थांबवल्यामुळं ते राजकीय गणित काही जुळून आलं नाही. म्हणजे युद्धात रिंगणात न उतरता तुम्ही हारले, न लढताच हारले. न लढताच जी 50% शक्यता होती जिंकण्याची ती धुळीस मिळून आम्ही न लढताच हारलो. एकनाथ शिंदेची तुमची भेट कुठे झाली होती आणि नेमकं तो प्रकरण काय?
आमची 8 सदस्यांची भेट महापौर बंगल्यावर ठाण्याच्या झाली. दानवे होते त्यावेळेस. नाही, ते आमच्या आधी येऊन भेटून गेले होते.